नमस्कार मंडळी, श्रावण महिना सुरू आहे आणि आपण बदलापूरच्या अशा ठिकाणी आलो आहोत जिथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी घेता येतं. पण ही 12 ज्योतिर्लिंग नेमकी कोणती आहेत, त्याचं महत्व काय आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगामागचं खास वैशिष्ट्य काय आहे ते आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक एक करून सगळ्यांचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग, हर हर महादेव. सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात मधील सौराष्ट्र भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाने भगवान शिवाची आराधना केली आणि भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ म्हणजे सोम अर्थात चंद्राचे नाथ म्हणून प्रसिद्ध झालं. सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा संकट आली, पण ते पुन्हा पुन्हा उभं राहिलं. त्यामुळे हे मंदिर श्रद्धा आणि अढळ विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा या स्थानाशी जोडल्या आहेत. मल्लिकार्जुन या नावात मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव अशी धार्मिक मान्यता आहे. श्रीशैल्य पर्वतावर वसलेलं हे ज्योतिर्लिंग भक्तांसाठी अतिशय पवित्र मानलं जातं. तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर. हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. भगवान शिवाच्या महाकाल स्वरूपाची इथे पूजा केली जाते. महाकाल म्हणजे काळावरही ज्याचं अधिपत्य आहे असे भगवान शिव. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील प्रसिद्ध भस्म आरती पाहण्यासाठी देशभरातून भक्त येतात. चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. हे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील मंदाता बेटावर आहे. या बेटाचा आकार ओम सारखा असल्यामुळे या स्थानाला ओंकारेश्वर असं नाव मिळालं अशी श्रद्धा आहे. नर्मदा नदीच्या काठावर असलेले ज्योतिर्लिंग धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पाचवं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ. वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबाबत वेगवेगळ्या परंपरा आणि मते आढळतात. झारखंड मधील देवघर येथील वैद्यनाथ धाम हे सर्वाधिक प्रसिद्ध स्थान आहे. वैद्य म्हणजे उपचार करणारा, त्यामुळे भगवान शिवांना इथे वैद्यनाथ म्हणजे भक्तांचे दुःख आणि व्याधी दूर करणारे भगवान म्हणून पूजलं जातं. सहावं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर आणि हे आपल्या महाराष्ट्रातच आहे. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगमध्ये भीमाशंकर मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार भीम नावाच्या असुराचा भगवान शिवाने वध केला आणि त्यानंतर भगवान शिव इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. भीमाशंकर हे धार्मिक महत्वासोबतच निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सातवं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. हे तामिळनाडू मधील रामेश्वर येथे आहे. रामायणाशी या स्थानाचा अतिशय जवळचा संबंध आहे. धार्मिक कथेनुसार लंकेकडे जाण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी भगवान शिवाची पूजा केली होती. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला रामेश्वर असं नाव मिळालं. रामेश्वरमचं मंदिर आपल्या भव्य आणि लांब कॉरिडॉर साठी प्रसिद्ध आहे. आठवं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. हे गुजरात मधील द्वारका परिसरात आहे. नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर. भगवान शिवाच्या गळ्यातील नागाशी या नावाचा संबंध जोडला जातो. नागेश्वर ज्योतिर्लिंगाला भगवान शिवाच्या शक्तिशाली स्वरूपांपैकी एक मानलं जातं. नववं ज्योतिर्लिंग आहे विश्वनाथ. हे उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजेच काशी मध्ये आहे. भगवान शिवांना इथे काशी विश्वनाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचे नाथ म्हणून पूजलं जातं. काशी हे भगवान शिवांचं अत्यंत प्रिय स्थान मानलं जातं आणि गंगा नदीच्या काठावर असलेलं काशी विश्वनाथ मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरापैकी एक आहे. दहावं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. हे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. गोदावरी नदीच्या उगमाशी या स्थानाचा संबंध आहे आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वराला विशेष धार्मिक महत्व आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथली पिंड इतर अनेक ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळीच आहे. महाराष्ट्रातील ही आणखी एक पवित्र ज्योतिर्लिंगाची जागा. 11वं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ. उत्तराखंडाच्या हिमालयात वसलेलं केदारनाथ मंदिर म्हणजे भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र. अतिशय उंच पर्वतीय भागात असल्यामुळे इथला प्रवासही आव्हानात्मक आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं भगवान केदारनाथाचं हे स्थान भक्ती, श्रद्धा आणि निसर्गाचा अद्भुत संगम आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या म्हणजेच 12व्या ज्योतिर्लिंगाकडे, घृणेश्वर. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील वेरूळ म्हणजेच आयरोला केव्ह जवळ आहे. घृणेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृणेश्वर अशी 3 ज्योतिर्लिंग आहेत. आणि अशा प्रकारे आज आपण एका जागी या 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिकात्मक दर्शन घेतलं. तर मंडळी, आज आपण बदलापूर मधल्या या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिकात्मक दर्शन घेतलं. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्वतःची एक कथा आहे, स्वतःचं महत्व आहे आणि भगवान शिवाशी जोडलेली एक वेगळी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात तुम्हालाही इथे येऊन दर्शन घ्यायचं असेल तर हे ठिकाण नक्की लक्षात ठेवा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि कॉमेंट मध्ये सांगा या 12 ज्योतिर्लिंगापैकी तुम्ही आतापर्यंत किती ज्योतिर्लिंगांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या मराठी व्लॉग साठी चॅनल सोबत जोडलेले राहा. हर हर महादेव. आता आपण इथलं परिसर पाहूया. चप्पल काढून मंदिराच्या आत प्रवेश करताना उजव्या बाजूला जंगलामध्ये एक शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. इथूनच या परिसराची एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती यायला सुरुवात होते. पुढे गेल्यावर आपल्याला हनुमानजींचं दर्शन होतं. हनुमानजींचं दर्शन घेऊन पुढे
गेल्यावर डाव्या बाजूला श्री ज्ञानप्रभा विद्यापीठ पाहायला मिळतं. या विद्यापीठाच्या दरवाजावर 7 फणांचा नाग कोरलेला दिसतो. आता आपण आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम श्रीराम आणि सीतेचं दर्शन होतं. त्यानंतर खाली असलेल्या शिवपिंडीचं आणि महादेवाचं दर्शन घेता येतं. पुढे विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेता येतं. मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहिला तर तो खूप मोठा, स्वच्छ आणि शांत आहे. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असल्यामुळे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. आणि परिसराच्या उजव्या बाजूला महादेवाच्या पिंडीसोबत विविध देवी देवतांचं आणि संतांचं दर्शन घेता येतं. खरंच एवढ्या मोठ्या आणि सुंदर परिसरात विविध देवी देवतांचं दर्शन एकाच ठिकाणी घेता येणं ही या ठिकाणची खासियत आहे. असा हा दिव्य द्वादश ज्योतिर्लिंग धाम बदलापूर मधलं एक सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण. आता आपण ह्या जागेबद्दल थोडी माहिती घेऊया. माझं नाव महामंडलेश्वर स्वामी अभेदानंद गिरीजी महाराज. सध्या या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. ओके. आणि ही संस्था 1968 पासून समाजसेवेमध्ये रत आहे. या संस्थेचा उपक्रम आकस्मिक संस्थापकांचं निधन झाल्यामुळे पुढच्या लोकांनी त्याचा थोडा व्यवस्थित उपयोग केला नाही, म्हणून अशा पद्धतीने ही जागा विवादित राहिली. आणि ट्रस्टची प्रॉपर्टी असल्या कारणानं या ट्रस्टच्या प्रॉपर्टीला आम्ही सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. कशी वाटली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बदलापूर स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक टाकतो. तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्या संध्याकाळी 6 वाजता. कारण मी एक डेली ब्लॉगर आहे जो रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबवर. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, धन्यवाद.